ऐका ऐका रे ज्ञानीजन हो, यकृत रोगाची ही कहाणी. अरे सांगा सांगा ही कहाणी कधीपासून झाली सुरुवात खरी. तर मग ऐका. पुरातन काळी चालली कहाणी 5000 वर्षांची साक्षी जणी. अरे हो, पुरातन काळी चालली कहाणी चीनच्या भूमीत नोंद पुराणी. विषाणू अनोळखी होता पूर्वी लोक म्हणती हाय दुर्दैवी 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 दुर्दैवी. जी जी रजी अरे जी जी रजी अरे हा. कुणी केला अभ्यास याचा, कुणी लिहिली नोंद खरी. विषाणू सापडला कधी, कुणी केला शोध त्याचा. हिपोक्रेटस म्हणे ग्रीक ऋषी कावीळ पाहुनी केला अभ्यासी. अरे हो. इसवी सन पूर्व 500 साली यकृताची व्यथा सांगितली खरी. बारू प्लंबर आला ज्ञानवाही. ज्ञानवाही? हो, 1960 साली हेपॅटायटिस बी विषाणू सापडला नव्हताही. मग काय मिळाले त्याला, बक्षीस? नोबेल गौरव मिळाली त्यासी, साधी दिशा संशोधनासी. नोबेल गौरव मिळाली त्यासी, साधी दिशा संशोधनासी. अरे हो. 1989 साली हेपॅटायटिस सी ही शोधला. जगभर हेपॅटायटिस म्हणजे पांढरी कावळी म्हणून ओळखला गेला. हिपॅटायटिस नक्की आहे तरी काय? तर मग ऐका हेपॅटायटिसची ही कहाणी. हेपॅटायटिसची ही कहाणी, हा रोग ठेवा जाणी. देव हाकलून तयाला स्वच्छ आरोग्य राखायला. याचे आहेत 5 प्रकार, हा रोग लय बेकार. करू योग्य निदान त्यावर संपुनी जाईल त्याची पावर. हो रे हो, 1000 वर्षांची कहाणी. हो रे हो, हिपोक्रेटची साक्ष जुनी. हो रे हो, साखळी तोडूत याची. लेट्स ब्रेक इट डाऊन. जी जी रजी अरे जी जी रजी अरे हा. हेपॅटायटिस ए आणि होतो हा पाण्याने. पाण्याने? दूषित अन्न हे खाल्ल्याने. अरे हो. हेपॅटायटिस बी सी डी होतो हा रक्तामधून. रक्तामधून? अस्वच्छ सुई आणि लैंगिक संबंधातून. आणि टॅटू काढताना लक्ष द्या बरं का, जर का सुई स्वच्छ नसेल तर काय व्हायचं? काय व्हायचं? टॅटू नवे HPV मिळेल जर का सुई स्वच्छ नसेल. टॅटू नवे HPV मिळेल जर का सुई स्वच्छ नसेल. बरं मग अजून ऐका. आईकडून होतो हा बाळाला, म्हणून सावध करूया साऱ्या दुनियेला. मग ह्यावर आळा घालायचा तरी कसा? यावर उपाय एकच, काय? रोगावर नियंत्रण आणि सावधगिरी बरं का. अरे हो. अच्छा, पण मग हे नियंत्रण करायचं तरी कसं? नियंत्रणासाठी लसींचा बाणा उभारला. हेपॅटायटिस ए आणि बी साठी सुरक्षा कवच तयार केला. आणि बरं का, 1980 साली आली लस भारी. नियंत्रण रोगावर करायला केली तयारी हो सारी. अहो, पण हेपॅटायटिस झालाच तर करायचं तरी काय? यावर गोळी उपाय ग्रेट. सारी व्यसन बाजूला रेट. नाहीतर जगणं होईल खोट. होऊन बसेल कायमची भेट. आरोग्य केंद्रावर जाऊनी या लसीकरण करूनी. जाईल व्हायरस हा घाबरूनी. रोग जाईल हा दुरुनी. अरे जी जी राजी जी राजी जी राजी अरे हा. जबाबदारी आहे सर्वांची. सर्वांची हेपॅटायटिस मुक्त भारत करण्याची. एकच धरूया ध्यास, रोखू व्हायरसचा हा श्वास. एकच धरूया ध्यास, रोखू व्हायरस